सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 94 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ही कथा पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अर्जुन तसाच थंडीत कुडकुडत अंगाचा मुठकुळा करून पडला होता. 10-20 मिनिटात त्याची ही अवस्था. मग रात्रभर काय होईल त्याचं? आणि तन्वीला आज झोप येईना. तिनं त्याला शिक्षा केली खरी आणि तोही गप्प राहून ती भोगत होता. त्यानं तिला शिक्षा दिली होती आणि सोबत स्वतःही तिच्यासोबत शिक्षा भोगली होती. कारण ती त्याचा आत्मा होती आणि तिला त्रास झाला तर त्याच्या आत्म्याला त्रास होणारच होता. म्हणून तोही तिच्यासोबत भिजला होता. आणि आता त्याला असा पाहून तन्वी कशी काय शांत झोपू शकेल? तोही तिचा प्राण होता. आणि ती बाल्कनी उघडून बाहेर गेली तर तो थरथर कापत होता. त्याचे हातपाय आणि सर्व शरीर थंड पडलं होतं बर्फासारखं. ओ माय गॉड असं म्हणून ती अर्जुन बेबी उठ आत चल असं म्हणून तिनं त्याला हलवून उठवलं. तसा तो तिचा हात पकडून तसाच गालाला लावून झोपला. आणि थोडी का होईना पण ऊब वाटली त्याला तिच्या स्पर्शात. मग ती त्याच्या गालाला हात लावून म्हणाली, अर्जुन उठणार आहे. आणि अर्जुन कसा बसा म्हणाला, नो तनू तू जा, मी माझी शिक्षा भोगतोय ना, तू कशाला आलीस इथे? आणि तन्वी म्हणाली, अर्जुन झाली तुझी शिक्षा पूर्ण, उठ ना डिअर. नो मीन्स नो. तो त्याचा हट्ट सोडायचं नावच घेईना. अर्जुन सर फार फार हट्टी, रागीट आणि हेकेखोर. एकदा मनात आलं की आलंच. मग कुणाच्याच बापाचं नाही ऐकणार, अगदी स्वतःच्याही नाही. मग तन्वीचं तर तो काय ऐकेल? कारण तिचं ऐकूनच तर गुपचूप शिक्षा भोगत होता तो. फक्त प्रेम आहे म्हणून, नाहीतर द अर्जुन होता तो. त्याला शिक्षा देण्याची हिंमत करायला दुसरा जन्म घ्यावा लागला असता. कारण तो फक्त बोलतो आणि सगळे ऐकतात. तो कधीच कुणाचं ऐकत नसतो. आता तन्वीचाही नाईलाज झाला. किती हट्टी आहे रे तू अर्जुन. शिक्षा दिली ती बरी लगेच ऐकलंस, मग आता हेही ऐकणारे लगेच. आणि अर्जुन सुन्न बधीर होत होता. जशी तन्वी त्या दिवशी बधीर झाली होती, सुन्न झाली होती. यांचं हे टीट फॉर टॅट बहुतेक जीव घेणार होतं की काय एकमेकांचा कुणास ठाऊक. आणि मग तन्वी आत जाऊन ब्लँकेट घेऊन आली आणि तिथंच सोप्यावर त्याच्या शेजारी बसली. तशी तिच्या शरीराची ऊब हवीशी वाटून त्याला बरं वाटलं. पण तो तिला जागाच देईना, कारण तितकी शुद्ध नव्हती त्याला. गोठला होता तो. आणि मग ती त्याच्या सरळ हॉट सीटवरच बसली. आणि आता तिने दोघांभोवती ब्लँकेट ओढून घेतलं. आता अर्जुनने न राहून आणि तिच्या शरीराची ऊब हवीशी वाटून तिला कमरेभोवती मिठी मारली. तिचा उबदार स्पर्श वाटत होता तिला. प्रेमाचा हा उबदार स्पर्श त्याला सुखावत होता. आणि तिनेही त्याच्या गळ्याभोवती घट्ट मिठी मारली. आणि गळ्यात गळा घालून त्या कडक बोचऱ्या थंडीत दोघेही एकमेकांना मिठीत घेऊन झोपले होते. आणि आता खूप उशीर झाला तरी ते तसेच पडून होते. समोरून विकीने हे दृश्य पाहिलं आणि त्याला तर काहीच नाही कळलं की हे दोघे इतक्या थंडीत कुडकुडत का झोपले होते. पण तो जास्त वेळ नाही थांबला बाल्कनीत. जर पुन्हा अर्जुनने त्याला त्या दोघांना असं रोमॅन्टिक अवस्थेत पाहिलं आणि त्याची सटकली तर मग पुन्हा चुकीला माफी नाही. कारण अर्जुन सर आधी गुद्दे मग मुद्दे असं वागतात. आणि विकी आत रूममध्ये पळाला. आणि मग थोड्या वेळात सूर्याची सोनेरी कोवळी किरणे दोघांच्याही अंगावर पडली. आणि अर्जुनने आपली नक्कीच कुल्फी झाली असं वाटून डोळे उघडलं. रात्रीच्या हाडं गोठवणाऱ्या थंडीने त्याला कळलंच नाही की काय चाललं होतं रात्री. आणि त्यानं पाहिलं तर त्याची हॉट बेबी डॉल त्याच्या मांडीवर झोपली होती, तेही रात्रभर त्याच्या मिठीत. आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून तिचे उष्ण श्वास त्याच्या छातीवर आदळत होते. आणि त्याचीही मिठी होती तिच्या भोवती. आणि त्याला आता थोडं थोडं आठवत होतं. ती त्याला आज चल म्हणत होती, पण तो नाही गेला. म्हणून ती सुद्धा त्याच्यासोबत इथंच झोपली. ओ तनू, कशी आहेस ना तू? किती प्रेम करतेस तू माझ्यावर. इतकं मॅडली डीपली प्रेम करशील तर माझं कसं होणार बच्चा, असं म्हणून त्यानं तिच्या कपाळावर किस केला. तशी तिला जाग आली आणि तिने डोळे उघडले. तो खूप विलोभनीय हसत होता तिच्याकडे पाहत. त्याची ही स्माईल किलर स्माईल होती. आणि तिनेही हसूनच त्याच्या मिठीतच दोन्ही हात उंचावत अंगाला एक मादक झटका दिला. तशी तिची छातीवर उचलून त्याच्या छातीला प्रेस झाली. आणि लगेच त्यानं तिला घट्ट छातीजवळ पकडली. इतकं घट्ट की रात्रभर असं अवघडून झोपल्यामुळे तिच्या पाठीची आखडलेली हाडं ढिली झाली. आणि मग त्यानं तिला तशीच उचलून बेडवर आणलं. आता दोघेही बेडवर रिलॅक्स होऊन झोपले होते, नुसते लोळत होते. आणि तो तिला म्हणाला, तनू तू का आलीस माझ्यासोबत झोपायला बाहेर? मी माझी पनिशमेंट पूर्ण करत होतो ना.
आणि ती म्हणाली, मला तुझी शिक्षा चेंज करायची होती आणि तुझ्याशिवाय मी एकटी कशी झोपू? मला नाही झोप येत. आणि अर्जुन म्हणाला, मग शिक्षा का केलीस? ती म्हणाली, कारण तू पुन्हा कोणत्याही मुलीला हात लावू नयेस म्हणून. मला आता कळलं आहे की तू विकीला का मारलंस. तुझी एकट्याची चूक नव्हती यात. मी जशी तुला कुणा दुसऱ्या मुलीसोबत पाहू शकत नाही, तसाच तूही मला कुणा दुसऱ्या मुलीसोबत नाही पाहू शकत, हो ना? आणि अर्जुन तिच्या हातावर डोकं ठेवून झोपत म्हणाला, आय एम ओन्ली युअर्स स्वीट हार्ट. तू माझा श्वास आहेस, माझी हार्ट क्वीन आहेस तू. तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कुणाचाच विचारही करू शकत नाही, अगदी स्वप्नात सुद्धा नाही. आणि तन्वीने त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात आता पाणी जमा झालं होतं. किती प्रेम करतो तो माझ्यावर असं म्हणून तिनं अश्रू आवरत त्याला छातीवर एक बाईट केलं आणि तो ओरडला, आऊच तनू, आता हे काय होतं? असं तो म्हणाला. आणि ती लाडात येऊन म्हणाली, मग हे काय आहे हबी? असं म्हणून तिने तिचे ओठ बाहेर काढून त्याला दाखवलं, तर ते नाजूक ओठ रक्ताळलेले होते. तसा तो ओशाळला आणि म्हणाला, सॉरी स्वीट हार्ट, अगं ते मी. आणि ती त्याला अडवत म्हणाली, डोंट बी सॅड अर्जुन, इट्स नॅचरल बेबी, असू दे. म्हणून मग मी सुद्धा टिट फॉर टॅट केलं. आणि तो खूप हसायला लागला. तनू, हे किती दिवस चालणार गं? आपण असंच भांडत बसायचं आहे का, टिट फॉर टॅट करत म्हातारे होईपर्यंत? आणि ती म्हणाली, हो, तुझ्यासारखा चिकना कमीना सोबत असल्यावर मी कायम तुझ्याशी भांडत बसणार. आणि तिचं नाक पकडून तो सुद्धा म्हणाला, अच्छा जी, मग तू ही चिकनी कमिनी, माझी बिनशेपटीची वाघीण, पांढरी पाल. ई अर्जुन, ते फक्त नको ना म्हणू बेबी. अख्ख्या जगात मी फक्त तिचा हेट करते. आय जस्ट हेट लिझार्ड, बट आय लव्ह हर. असं म्हणून त्यानं तिला किस केला. आणि तिनं रागातच गाल पुसला. मग जा तिचाच किस घे, माझा कशाला घेतोस? असं म्हणून ती त्याला ढकलून बाथरूममध्ये चिडून गेली. आणि अर्जुन खूप खूप हसायला लागला. आता तोही फ्रेश झाला. दोघेही खाली आले. मिस्टर अँड मिसेस कोठारे आज रिटर्न जाणार होते. तिथेच त्यांनी त्यांचा निरोप घेतला. आणि कोठारे म्हणाले, मिस्टर अर्जुन, यू एन्जॉय युअर हनीमून ट्रिप. मला तर वाटतं की तुम्ही दोघांनी अजून महिनाभर तरी इथे राहावं. आणि ते अर्जुनच्या हातात हात देऊन हसत त्याची चेष्टा करत म्हणाले, सो यू यंग मॅन, एम आय राईट? मी बरोबर बोलतोय ना? आणि रात्रीचा किसिंग प्रसंग आठवून अर्जुन तन्वी दोघेही खूप खूप लाजले. आणि आता त्यांनाही येऊन 4 दिवस झाले होते. त्यांची हनीमून ट्रिप तर खूप स्पेशल आणि ऑसम चालली होती. हां, नाही म्हणायला थोडी खट्टी मिठी नोकझोक तर चाललीच होती. आणि ती तर होणारच होती. जगाच्या पाठीवर ते कुठेही गेले तरी. त्यांची बेडरूम असो किंवा स्वित्झर्लंड किंवा कुणालचं घर, शेवटी त्यांचा मूळ स्वभाव कधी जाणार नव्हताच. हा पिसाळलेला धूमकेतू आणि ती बिनशेपटाची वाघीण, एकमेकांवर अतोनात प्रेम करणारे. हा चिकना कमीना आणि ती चिकनी कमीनी. थोडी थोडी तक्रार और ढेर सारा प्यार. अच्छा लगता है, हो ना? मग आज दिवसभर ते समुद्रकिनारी फिरायला गेले होते. नजर जाईल तिथपर्यंत निळाशार अथांग पसरलेला समुद्र, स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा, वरती निळं निळं आकाश. आहाहा, काय नजारा होता तो. आणि त्या सुंदर डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य पाहून दोघेही खूप खूप आनंदित झाले. आता ती त्या रेतीवरून पुढे पुढे पळत होती आणि तो तिच्या मागे मागे तिला पकडण्यासाठी पळत होता. आणि त्यानं तिला कमरेत हात घालून पकडली. ती खूप हसत होती आणि अर्जुनने तिला तशीच गोल गोल फिरवली. आणि त्याने तिच्यासह स्वतःला पाण्यात झोकून देत जलक्रीडा सुरू केली. तन्वी त्याच्या अंगावर पाणी उडवत होती आणि अर्जुनसुद्धा तिला आंघोळ घालत होता. आता बराच वेळ ते असे पाण्यात डुंबत होते, आनंद घेत होते. मग ती बाहेर आली आणि रेतीवर तिने तिच्या हाताने एक हार्ट काढून त्यामध्ये अर्जुन तन्वी अशी नावं लिहिली. आणि अर्जुनने अर्जुन या नावामधून एक बाण मारला आणि तो तिला जवळ ओढून तिच्या भिजलेल्या केसांच्या बटात सावरत तिला म्हणाला, तनू, अगदी असाच माझ्या काळजाच्या आरपार तू तुझ्या नजरेचा बाण घुसवला होता आपल्या पहिल्या भेटीत. आणि तेव्हाच मी पूर्ण घायाळ झालो होतो. आणि तन्वी लाजून खाली बघायला लागली आणि नकळत तिच्या तोंडून आज निघालं, इश्य. आणि हे ऐकून अर्जुन पूर्ण फ्लॅट झाला. त्याचा हार्ट फेल व्हायची वेळ आली होती आणि ती अजूनच लाजत होती. आणि मग तो पुन्हा हसून म्हणाला, व्हॉट तनू, हे काय म्हणालीस आता तू? त्याला तिच्या तोंडून हे एक्सपेक्टेड नव्हतंच, कारण आतापर्यंत इतके दिवस झाले लग्नाला. ती लाजायची, पण हे असं कधी म्हणाली नव्हती. आणि ती पुन्हा लाजून खाली बघत होती. आणि अर्जुन लाडात येऊन तिला हट्ट करत म्हणाला,
तनू, बेबी पुन्हा एकदा. वन मोर प्लीज म्हण ना. अगं किती सुंदर होतं ते. तो वर्ड तुझ्या तोंडून ऐकताना खूप सुंदर वाटत होतं. इट वॉज सिम्पली ग्रेट यार. आणि तन्वी आणखीन जास्त लाजून त्याच्या उघड्या छातीवर बोटाने लव असं लिहून पुन्हा म्हणाली. इश्य. तसं अर्जुनने तिला खूप खूप आनंदाने हसत मिठी मारली आणि मिठीत उचलून घेतलं आणि गोल गोल फिरत होता तो तिला आणि म्हणाला, ओ माय शाय बेबी डॉल, माझी लाजळू बेबी डॉल, किती गोड दिसतेस तू, माहीत आहे का तुला. आता इथं मिरर असताना तर तुला दाखवलं असतं मी. आणि आता तन्वी त्याच्या डोळ्यात डोळे घालून गालात हसत म्हणाली, मिरर कशाला हवा, तुझ्या डोळ्यातही मी पाहू शकते स्वतःला. आणि ती त्याच्या डोळ्यात हरवून गेली. तोही तिच्या डोळ्यात स्वतःला पाहत होता आणि तीही तिचं प्रतिबिंब त्याच्या डोळ्यात पाहत होती. आणि तो तसाच तिच्या गुलाबी ओठांकडे टक लावून बघत होता तिला आणि म्हणाला, तनू, मे आय किस यू. आणि ती लाजून म्हणाली, तू परमिशन का मागतोस, आधी तर कधी मागत नव्हता परमिशन माझी, मग आजच का. आणि मग तोही म्हणाला, तूही याआधी कधी इतकं गोड लाजली नव्हतीस, मग इतक्या सुंदर लाजऱ्या मुलीला विचारायला नको का की तिला असा खुलेआम केलेला किस आवडेल की नाही. आणि तिला नाही आवडला आणि पुन्हा कानाखाली आवाज निघाला तर मला आता कोणतीच रिस्क नको बाबा. आणि ती खूप हसली आणि त्याच्या गालावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली, यस बेबी, यू किस मी, नाही मारणार मी तुला. आणि अर्जुनने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि इतक्यात एक जोराची लाट आली आणि दोघांनाही तिने जोराचा धक्का दिला. तसे दोघेही वेगळे झाले आणि अर्जुन म्हणाला, बघ आता तू नाही पण या लाटेनं कानाखाली मारली. आणि तन्वी खूप खूप हसायला लागली. आता त्यांनी खूप सारे फोटो काढले. ते सुंदर क्षण ते कॅमेऱ्यात कैद करून ठेवत होते. आणि आता सनसेट होत आला होता. त्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या प्रतिबिंब समुद्राच्या पाण्यात मिसळून गेलं होतं. जणू दोघांचं मिलन होऊन ते एकरूप झाले होते. रोजच्यासारखं तन्वी आणि अर्जुन जसे एकमेकात मिसळून जात होते, एकरूप होत होते. आता बराच वेळ झाला. मग दोघे पुन्हा हॉटेलवर परतले. त्यांना पुन्हा वॉश घ्यायचा होता. आधी तन्वी गेली, तोपर्यंत अर्जुन त्याचा मोबाईल चाळत होता आणि त्याला अचानक एक बातमी दिसली. ती त्याच्या कंपनीची बातमी होती. अचानक त्याच्या कंपनीचे शेअर्स डाऊन झाले होते आणि सगळे इन्व्हेस्टर्स त्यांची इन्व्हेस्टमेंट परत घेत होते. आणि मीडियामध्ये ही न्यूज ब्रेकिंग न्यूज म्हणून नुकतीच झळकत होती. अर्जुनला तर क्षणभर काहीच समजलं नाही की हे काय चाललं आहे आणि त्याने लगेच अतुलला कॉल केला. अतुलच्या भोवतीसुद्धा मीडियाचा गराडा होता आणि ते सगळे अर्जुनविषयी विचारत होते. सगळे इन्व्हेस्टर्ससुद्धा अर्जुनविषयी विचारत होते की आम्हाला अर्जुन सरांशी बोलायचं आहे. पण अतुल बिचारा एकटा त्या सगळ्या गोष्टी हँडल करत होता. प्रत्येकाला तोंड देत होता. कारण अर्जुन सर आउट ऑफ डेस्टिनेशन आहेत एवढंच तो सांगायचा आणि सगळ्यांना वाटायचं की अर्जुन मुद्दाम लपून बसला आहे. तो मुद्दाम इन्व्हेस्टर समोर किंवा मीडियासमोर येण्याचं टाळत आहे कारण त्याला कोणालाच फेस दाखवायचा नाही. आणि अतुलने कसाबसा अर्जुनचा फोन घेतला. अतुल, व्हॉट हॅपन, व्हॉट इज दिस अतुल. अरे काय चाललंय तिकडं आणि तू मला इमिजिएटली इन्फॉर्म का नाही केलंस. आय एम सॉरी सर, बट आपल्या कंपनीचे शेअर्स अचानक डाऊन झाले आहेत आणि हे आता जस्ट अर्ध्या तासापूर्वी घडलं आहे आणि सगळे इन्व्हेस्टर्स आता त्यांची इन्व्हेस्ट परत मागत आहेत. आणि अर्जुन डोक्याला हात लावून अस्वस्थपणे रूममध्ये फेऱ्या मारत म्हणाला, अतुल, धिस इज व्हेरी शॉकिंग न्यूज. ही खूप भयानक गोष्ट आहे. यू हॅव टू टेल मी. तुम्हाला सांगायला हवं होतंस. येस अर्जुन सर, मी तुम्हाला सांगणारच होतो, बट आय थॉट आय कॅन हँडल धिस मॅटर ॲट माय लेवल. पण मी विचार केला की मी हा इश्यू माझ्या लेवलवरती हँडल करू शकतो आणि मी सर प्रयत्नसुद्धा करत आहे. आणि अर्जुन थोडा चिडत म्हणाला, अतुल, तू कसा हँडल करणार आहेस एकटा. जे काही इम्पॉर्टंट डिसिजन आहेत ते मलाच घ्यावे लागतील ना. पण सर तुम्ही तर अजून 4 दिवस स्वित्झर्लंडलाच राहणार आहात ना. उगीच तुमचं हनीमून स्पॉईल होईल म्हणून नाही सांगितलं मी. आणि अर्जुन म्हणाला, यू डफर मॅड. अतुल, तू मूर्ख आहेस का रे. सॉरी सर, तुम्ही बोला मला. पण हा मॅटर इतका पुढे जाईल असं मला वाटलंच नव्हतं कारण आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं. नक्कीच यामागे आपल्या अपोजिशन पार्टीचा हात असणार. आणि अर्जुन होकारार्थी मान हलवत म्हणाला, यस ऑफकोर्स, मलाही तसंच वाटते. एनिवे, ते शोधूच आपण नक्की कोणाचा हात आहे यामागे. मार्केटमध्ये आपली रेप्युटेशन कोण खराब करते. आता अर्जुन सरांचे खूप सारे दुश्मन होते. त्यांनी स्वतः निर्माण केलेले.
त्यांची प्रगती तर बघवतच नव्हती कोणाला. इतक्या कमी वेळात आणि कमी वयात अर्जुनने जे सक्सेस मिळवलं होतं ते कोणालाही जमणं शक्य नव्हतं. पण त्याशिवाय अर्जुनचा स्वभाव हा असा मोडेन पण वागणार नाही, ना कधी कोणाला नमस्कार ना चमत्कार. त्याचा ॲटिट्यूड आणि युगो यामुळे त्यानं भरपूर दुश्मन बनवले होते. बिझनेसमध्ये त्याचे मित्र कमी आणि शत्रू जास्त होते आणि त्यातल्याच कोणीतरी एखाद्या मे बी एकापेक्षा जास्तच त्यांचे दुश्मन त्याचे रेप्युटेशन खराब करत होते. आणि अर्जुन म्हणाला, अतुल मी सकाळच्या फ्लाईटने तिथे येतोय, तोपर्यंत तू काहीही बोलू नकोस आणि इन्व्हेस्टरला सांग की मी आलो की बोलेन त्यांच्याशी. बट सर, अतुल म्हणाला. पण अर्जुन म्हणाला, आता पण बिन काही नाही अतुल, कशाहीपेक्षा जास्त मला माझ्या कंपनी महत्त्वाची आहे. माझ्यासाठी वर्क कम फर्स्ट हे तुला चांगलंच माहीत आहे आणि माझं तिथं असणं आता खूप महत्त्वाचं आहे. अतुलसुद्धा खूप अनुभवी होता, पण यावेळी परिस्थितीच अशी होती की त्याच्या हाताबाहेर चालली होती आणि अर्जुनशिवाय पर्यायच नव्हता. नेमका अर्जुन आउट ऑफ डेस्टिनेशन होता आणि याचाच फायदा घेऊन त्याच्या विरोधकांनी डाव साधला होता. आणि आता इतक्यात तन्वी बाहेर आली आणि अर्जुनला अपसेट पाहून ती त्याला म्हणाली, व्हॉट हॅपन अर्जुन, तू इतका अपसेट का आहेस? पण अर्जुन काहीच बोलत नव्हता. मग तिने त्याच्या हातातल्या मोबाईलवर ती बातमी पाहिली आणि ती सुद्धा शॉक झाली आणि म्हणाली, व्हॉट इज धिस अर्जुन, हे काय आहे सगळं? आणि आता अर्जुन तिच्याशी काहीच न बोलता फक्त इतकंच म्हणाला, तनू वी हॅव टू गो बॅक इंडिया. माझं आता तिथं असणं खूप महत्त्वाचं आहे, सो प्लीज नाराज नको होऊस. आपण उद्या सकाळच्या फ्लाईटने परत निघतोय. आणि त्याचा गिल्टी फेस पाहून तन्वी त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, नो बेबी, मी का नाराज होईल? उलट मीच तुला म्हणणार होते की आपण निघूया. रादर मॉर्निंग कशाला, आत्ताच इमर्जन्सी फ्लाईटने निघालो तरी चालेल. झाला इतका रोमॅन्स खूप झाला आणि छान झाला हनीमून, मी लगेच बॅग पॅक करायला घेते, असं म्हणून तन्वीने त्याचा हात दाबला आणि तिच्या स्पर्शात अर्जुनला खूप दिलासा वाटत होता. अर्जुनने तिला तशीच मिठीत घेतली आणि म्हणाला, थँक्यू, मला आता तुझ्या या शब्दांची खूप गरज होती तनू, असं तो मनापासून म्हणाला. तन्वीसुद्धा बिझनेसवुमन होती कधी काळी, म्हणून तिला बिझनेसमधले हे अप अँड डाऊन्स माहीत होते आणि ती त्याला दिलासा देत म्हणाली, आय ट्रस्ट यू अर्जुन, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. तू तिथे पोहोचलास की सगळी सिच्युएशन अंडर कंट्रोल करशील, नक्कीच करशील. डोंट टेक टेन्शन, मी आहे ना, आय एम ऑलवेज विथ यू, मी कायम तुझ्यासोबत आहे. तिच्या या प्रेमळ शब्दाने किती मोठा आधार मिळाला होता त्याला आणि तो तसाच तिच्या कुशीत डोकं ठेवून झोपला. आणि आता ते रात्री 11 वाजता विमानात बसले आणि स्वित्झर्लंडला बाय बाय केला. तर कसे वाटले हे स्वित्झर्लंडमधले रोमॅन्टिक दिवस कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आता भेटूया पुढच्या भागात आपल्या इंडियामध्ये.